2011 पूर्वीचे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमाकून करून त्या अतिक्रमण धारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटपाचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने हल्ली घेतलेला आहे। आणि त्या नियमाला अनुसंगून अहमदपूर तालुक्याची चोबळी या गावातील अतिक्रमण धारक आज अहमदपूर तहसील कार्यालयामध्ये जवळपास 50 ते 60 कुटुंब आपला हक्कावर दावा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी सविस्तर प्रस्ताव हे अहमदपूर तहसील कार्यालयामध्ये सादर केलेले आहेत। नेमकं हे प्रकरण काय आणि या अतिक्रमण धारकांच्या प्रतिक्रिया काय आहेत आणि ते नेमकं कुठल्या नियमावर बोट ठेवून मालकी हक्काच्या पट्ट्याची मागणी या ठिकाणी करत आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। माझं लग्न होऊन 60 वर्ष झालंय। आजूगार आम्ही राहिलो, आम्ही गायरानात राहिला, आमच्या घर नावावर नाही, आम्हाला घरकुल येईना, आम्हाला योजना काही नाही। सरकारनं की तहसीलदारनं आम्हाला योजना करून द्यावं, सर्वी आमची सोय करावं। आम्ही किती दिवस आमचे लेकर लग्न आलं तर आमच्या बरोबर म्हातारे झालेत लेकर, तरी बी आज आम्हाला गायरानातच आमची सोय काय बी नाही। तर तहसील साहेबांना की योजना करून देव, आमची सोय करावं। आम्हाला काय हाय ते मंजुरी आम्ही मागायला, जागा नावावर देव, घरकुल येव, आम्हाला लाईट येव, आम्हाला नळ येव, ऐकलं का? आमची सोय पूर्ण करून देव। आम्ही किती दिवस आता मरून चालाव आम्ही, तर आजू काही सोय नाही आमची। मग आम्ही एवढं निवडून देऊन आमची सोयच काय करणार त्यांनी? मग आमच्या पोटाला आता काय करावं लागेल सांगा तुम्ही। आज पत्र उडून जाते, वारं सुटत, गारा पडतात, बाजार टाकतात, त्याच्यावर ताडपत्री टाकतात आणि लेकर बाजार खाली घेऊन बसतात। मग एवढं तहसीलदारांना आमची सोय करावं, ऐकलं? मग आम्ही आता आजवर वनवास काढलो, आता ह्याच्या मोहरून वनवास आमचे लेकर काढणार गेलेत। 50-60 वर्ष झालं गायरानामध्ये बसला, आम्हाला घरकुल नाही, काय नाही। लोकांच्या मजुऱ्या करून पोट भराव, किती घर घेऊ, किती जागे बांधाव, किती ह्याची काय तर आमची योजना करा की। तहसीलदारकडे काय मागणं आहे तुमचं? आम्हाला जागा पाहिजे, घरकुल पाहिजे। किती वर्षापासून राहता त्या ठिकाणी? बघा 60-65 वर्षापासून जात राहता। आमची डोई गेली का, पुढचे लेकर बरोबर लागले, लेकराला जागे नाही, आम्हाला जागे नाही। लोकांचे कष्ट करून करून आम्ही हैराण झालो। आमच्या मागण्या जर मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही सार्वजनिक आत्मदहनाचा इशारा आमचा आहे। जाहीरपणे प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत येणार, आश्वासन देणार, निघून जाणार। त्याच्यापूर्वी किती वेळा तुम्ही प्रयत्न केला? आम्ही का 2-3 वेळेस प्रयत्न केलाय। ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही। प्रस्ताव तहसीलदारच्या 2 वेळेस दिलाय, काय झालं? लक्ष देत नाहीत। त्याचा पाठपुरावा केला? चालूच आहे की दररोज, प्रत्येक वेळेस देऊत म्हणतात। महसूल मंत्र्याकडून तर आदेश आहेत, पण यांनीच इकडे लक्ष देत नाहीत। सरकार तर काय करेल, हे खालचेच लोक आम्हाला सुधरू देत नाही। तिसऱ्या वेळेस आलाय। आता 4थ्या वेळेस जर यायचा विचार आला तर आम्ही सार्वजनिक आत्मदहनाचा इशारा आमचा। मुक्त संयोजन समितीचा जिल्ह्यामध्ये मी काम करतोय। हे चोबळी गाव गेली वर्षी पासून आम्ही या चोबळी गावचं काम पाहत आहे। चोबळी गावामध्ये ग्रामपंचायतीने रोड केलेले आहेत, लाईट दिलेली आहे, पण त्याच्या नावाने जागा नसल्यामुळे त्याला घरकुल होत नाहीये। गेली वर्षी आम्ही जनवकालत घेऊन सनी बीडीओला निवेदन दिलं होतं, तलाट्याला निवेदन दिलं होतं, ग्रामसेवकाला निवेदन होतं, तहसीलला पण आम्ही निवेदन दिलंय, त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही। महाराष्ट्र शासनाने 2011 पूर्वी सर्व जागी नेमाकुल करावे आदेश काढले, GR आलेला आहे, त्या GR ची कॉपी जोडून GR प्रमाणे जसं काही शासनाने जे काही पुरावे लागतात ते पूर्ण टोटल पुरावे, चतुर्सीमासह मतदान आधार, राशन कार्ड, जे काही त्याच्याकडे दंडाच्या पावत्या ते सर्व, लाईट बिल असं लावून आम्ही दिलेलं आहे। यावेळेस शासनाकडून आम्हाला अपेक्षा आहे की लवकरात लवकर याची घरं मंजूर होतील, जागा मंजूर होईल आणि त्याला घरकुलासाठी मोकळं होईल असं मला वाटतं। आता यांच्या हक्क म्हणजे म्हणायचं तर 8 नसल्याशिवाय ह्याला कुठल्याही शासकीय योजना? हो, 8 नसल्याशिवाय कुठली शासकीय योजना मिळत नाही ना। आजवर या लोकांकडे लक्ष दिलं नाही आणि आता तुम्ही 2-3 वेळेस जसं पाठपुरावा केल्यानंतर देखील विलंब केला जातो, काय कारण आहे त्याच्या पाठीमागे? ही शासनाची अलगर्जीपण आहे, शासनाचं गरिबाकडे दुर्लक्ष आहे। याच्यामध्ये शासनानं दिलेल्या कागदाचा पाठपुरावा कोणी करत नाही, अलग कचऱ्यामध्ये धुळीमध्ये टाकून द्यायचं लक्ष नाही। यानंतर जर शासनाने टाकलेल्या प्रस्तावावर जर कारवाई लवकरात 1 महिन्याच्या आत झाली नाही तर आम्ही टोटल चोबळीचे 50 कुटुंब या ठिकाणी आम्ही तहसीलच्या पुढे बसून याच ठिकाणी आम्ही बिराड मोर्चा काढू असे आमचं म्हणणं आहे। नियमानुकूलित करण्यापेक्षा शासन जास्तीत जास्त अतिक्रमण उठवून त्या ठिकाणी शासकीय कार्यालय थाटण्याच्या मूड मध्ये आहे।
तर समजा चोबळी मातनीला हे लोक 50 वर्षापासून राहतात ना, तर या ठिकाणी हे जर शासनानं असंच काल जो प्रकार झाला इथं अहमदपूर शहरामध्ये अतिक्रमण उठवलं, बुलडोझरनं सगळी घरं पाडली, हाच प्रकार जर तिथं झाला तर आपली काय भूमिका? नाही, असं होणार नाही. कारण ह्या इथल्या गारणामध्ये काल परवा लोक जाऊन 4-6 महिन्यामध्ये बसलेले होते. पण हे लोक पिढ्यानपिढी गेले, याचे 70-70, 80-80 वर्ष या ठिकाणी म्हातारे लोक आहेत. हे पूर्वीपासून आता शासनाचा तसा जी आर काढलेला आहे की ज्याचे 2011 पूर्वी अतिक्रमण आहेत त्याचे नेमाकूल करा, त्याची आम्ही पूर्ण पूर्तता करून दाखल केलेला आहे. म्हणून तसं काही पाळी येणार नाही. 100% आमचे घरं आम्हाला होतील. तहसीलदार मॅडमशी माझी चर्चा झाली. ग्रामीण भाग आणि माझ्याकडे आहे, शहरी भाग उपजिल्हा अधिकाऱ्याकडे असते बोललेले आहेत. हे काम 100% आपलं होईल असा विश्वास.